नमस्कार. माझं नाव सचिन जगन्नाथ तामाणे. मी आसू गावामध्ये राहतो. ते तालुका फलटण, जिल्हा सातारामध्ये येतं. माझं 10वीपर्यंत शिक्षण आहे ते गावामध्ये झालं, मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळा. आणि 10वी नंतर मी 11वी-12वी गरवारे कॉलेज आणि जे ग्रॅज्युएशन आहे बॅचलर बिझनेस मॅनेजमेंट ते पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत सिंहगड कॉलेजला मी केलेलं आहे. तर तुम्ही शेतीकडे कसं काय वळला? कसं ठरवलं की शेती करायची आहे मला? शेती म्हणजे ग्रॅज्युएशनला असताना आम्हाला काही ऑर्गॅनिकचं फूड एक्सपोर्ट वगैरे पण होतं सब्जेक्ट. पण ते बिझनेसच्या दृष्टीनं मी त्यावेळेस फक्त एक जस्ट अपॉर्च्युनिटी म्हणून पण बघत होतो. आणि त्याच पद्धतीने एक शहरातली जी लाईफस्टाईल आहे, शहरातली जी लोकं जगत आहेत ते पण पाहणं होत होतं. जे व्यवसाय करणारे आहेत, जॉब करणारे आहेत, त्यांचं असं जीवन बघितलं ना, असं एकदम ते रेसमध्ये आणि स्ट्रेसफुल असायचं. रेस आणि स्ट्रेस हे दोन गोष्टी फार जाणवल्या. म्हणजे गावाकडे असताना ते खरं अट्रॅक्शन होतं शहराचं, पण शहरात गेल्यावर तिथल्या लोकांची व्यथा जेव्हा मी बघितली, कळल्यानंतर मला ते फार म्हणजे मला डिसिजन घेता येणार नक्की करायचं का, आपण शहरातच राहायचं का गावाकडे यायचं. पण त्या दरम्यान माझं एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा माझा कोर्स पण झाला. त्याच्यात मग मला असं जाणवलं की आपल्याला गावाकडेच जाऊन आपण चांगलं खाणं पिणं करू शकतो आणि चांगलं जगू शकतो. कारण की शुद्ध हवा आणि शुद्ध अन्न जर पाहिजे असेल तर ते फक्त गावाकडेच आपल्याला शेती करून हे मिळू शकतं. म्हणून मग मी ते टीवाय झालं की मी लगेच आपलं गावाकडे येऊन शेती चालू केली मी. तर पण शेती करताना सेंद्रिय शेती करायची हे कधी ठरवलं? हां, ते आल्यानंतरच की आपण चांगलं जर खायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल नको, म्हणजे ते आपल्याला नैसर्गिक पिकवलेलंच पाहिजे. मग नैसर्गिक पिकवलेलं मी पहिलं चालू केलं, पण त्याच्यानंतर मग मला थोडं मी फिरायला पण चालू केलं. पूर्ण महाराष्ट्रभर फिरायला चालू केलं. काही ऑर्गनायझेशनशी पण माझं जोडणं झालं. जसं पाणी पंचायत आहे सासवडमध्ये, ते अभ्यास गटाला मी दर 2 महिन्याला जायला लागलो. मग तिथून काही शेतकऱ्यांचं कनेक्शन झालं. मग असं करत ती माहिती मिळवत मग मी स्वतः त्याचं प्रयोग करत शेतामध्ये हे सगळं प्रयोग करत असताना मग त्याच्यात की आणखी मला माहिती स्वतःच त्याची माहिती मिळायला लागली एक प्रयोग करत आणि त्याच्यातनं हा प्रवास चालू झाला. आणि चांगल्या पद्धतीनं मला पहिल्याच वर्षी शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये पण मला चांगले रिझल्ट मिळाले व्यवस्थित. मी पहिला ऊसावरतीच प्रयोग केला होता, कारण की घरातनं तो विरोध होता की हे काय करू नको शेती वगैरे, कारण की एवढंच शिकलेलं आहे, आमच्या घरात सगळे प्रशासकीय अधिकारीच आहेत, तर तू सावलीत बसून काम कर, इथं काय उन्हात काम करायला येऊ नको. पण मला ते करायचं होतं, कारण की उन्हातच काम केलं तरच चांगलं जगू शकतो हे मला माहीत झालं होतं. त्यामुळं मी प्रॉपर शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये ऊसावरती पहिला प्रयोग केला आणि मला पहिल्याच वर्षी जो ऊस आहे तो 73 टन मिळाला. आणि घरच्यांना पण ते वाटले की आता हे काहीतरी होऊ शकतं आहे. आणि ऊसामध्ये पण मी बरेच एक साधारण 8-9 आंतरपिकं, कारण की नैसर्गिक शेतीचा काय आत्मा आहे की त्याला आच्छादन पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आच्छादन पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जी काही निविष्ठा टाकतोय ती एक महत्त्वाची आहे. आणि मिक्स क्रॉपिंग म्हणजे मिश्र पीक पद्धती पाहिजे. हे 3 गोष्टी असेल तरच नैसर्गिक शेती खूप चांगली होऊ शकते. कोणती एक जरी गोष्ट कमी असेल तर नैसर्गिक शेती होऊ शकत नाही. त्यामुळं मी 3ही गोष्टीचा अवलंब चांगल्या पद्धतीने माझ्या शेतामध्ये केला आणि मला त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी चांगला फायदा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आरोग्याला पण ते फायदेशीर ठरलं. सुरुवातीला तुम्हाला अडचणी काय आल्या की जसं सेंद्रिय शेतीकडे वळताना मग भले त्या शेतीमध्ये आलेल्या अडचणी असतील किंवा कुटुंबातून झालेला विरोध असेल किंवा जरी पिकवलं तरी ते विक्री व्यवस्थेबाबत असेल, तर अशा काय काय स्वरूपाच्या अडचणी तुम्हाला आल्या? अडचण सगळ्यात महत्त्वाची मला पहिली की घरातूनच आली, की ते विरोध आहेच की आम्ही एवढं कष्ट केलं, घरचे म्हणायचे तर तू एवढं कष्ट मेहनत करू नको, कारण की मेहनत आम्ही एवढं केलं तर काहीच नाही. जे बाकीची लोकं बघ मस्त सावलीत, कारण की ह्यातल्यांना वाटतं की जे शहरातली लोकं आहेत ती सावलीत बसून आरामात काम करतात, पण त्यांना रोग भरपूर आहेत आणि आपल्याकडे कामं भरपूर आहेत पण रोग नाहीत. हे आता त्यांना मला त्यांचं पटवून द्यावं लागलं. त्यांना चांगलं त्यांचं जे विचार आहेत त्या विचारांना मला प्रॉपर विचारांना दिशा द्यावी लागली चांगली, की बाबा हे कसं चांगलं आहे. आणि शहरात जे आहे, कारण की आपल्याला प्लस पॉईंट आहे, बट ज्यांना शेती नाही त्यांना ठीक आहे, त्यांनी शहरात जाऊन काम करणं वगैरे ठीक आहे, पण ज्यांना शेती त्यांनी शेतामध्येच काम करणं कसं गरजेचं आहे हे मी त्यांना सांगायला लागलो. आणि बरं तसं आउटपुट पण द्यायला लागलो ना, मी स्वतः मेहनत करायला लागलो. कारण की त्यांनी असं म्हणलं की मग शेवटी विरोध केल्यानंतर म्हणले की तुझं तूच बघ, आम्ही काय बघणार नाही, तुझं तूच कष्ट कर, तुझं तूच कसं पण पैसे जुळव आणि तूच सगळं
हे करायचं. म्हणजे त्यामुळं मग मी स्वतः कष्ट करायला लागलो. स्वतः सगळं पाणी देणं पिकांना, त्याचं जे काही मशागत असेल सगळी स्वतः करायला लागलो मी. आणि मग मात्र त्यांना पण दिसायला लागले की हा कष्ट करू शकतो. म्हणजे त्यांना वाटायचं की शहरात शिकायला गेलं म्हणजे हे कष्ट करू शकणार नाही. त्यामुळं पण त्यांना दिसले की कष्ट करू शकतोय त्यांना. त्याच्यानंतर मी जे आंतरपिकं घेतली होती, ऊसामध्ये जे 9 प्रकारचे आंतरपिकं घेतली होती, त्याच्यातलं मी 8 पिकाचं उत्पन्न घेतलं ना. 9व्या पिकाचं मी काकडी लावली आणि ते काकडीचं जेव्हा उत्पन्न यायला लागलं त्यावेळेस त्यांना जाणवलं की अरे हे आपण करतोय त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं करतोय आणि त्याच्यातनं अर्थार्जन पण होतंय चांगलं. म्हणजे पैसे पण यायला लागले. जे काय मार्केटमध्ये जायचं त्याच्या पट्ट्या मी घेत नव्हतो, मी ते घरच्यांकडेच द्यायचो. मग त्यांच्या हातात पण ते पैसा पण दिसायला लागला की पैसा पण येतोय, मेहनत पण हा चांगला करतोय. मग त्याच्यातनं जरा थोडा विरोध जो आहे तो कमी झाला आणि मग सपोर्ट वाढायला लागला. मग सपोर्ट वाढायला लागल्यामुळं मग मी 1 एकराचं असं नंतर 2 एकर वगैरे असे वेगवेगळे प्रयोग करायला लागलो. मग ज्यावेळेस मी भाजीपाल्याचा प्रयोग केला त्यावेळेस काय झालं, भाजीपाला माझा चांगला क्वालिटीचा यायला लागला. मग माझे काही पहिले पुण्यातले कॉन्टॅक्ट होते त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं. मार्केट पण झालं मला चांगलं. पण प्रॉब्लेम असा झाला की ते मी वर्षभर देऊ शकत नव्हतं. वर्षभर पुरवता येत नव्हतं मला. मग वर्षभर पुरवता येण्यासारखं काय आहे तर ग्रुप केला पाहिजे. मग ग्रुप करण्यासाठी मी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटायला लागलो. शेतकऱ्यांना सांगायला लागलो की बाबा आपल्याला जाग्यावर दर मिळतोय, जाग्यावरती वजन करायचं आहे. फक्त काय करायचं आहे की आपल्याला नैसर्गिक पिकवायचं आहे. मग ते नैसर्गिक पिकवायचं म्हटलं तर ते शेतकरी म्हणायचे नाही नैसर्गिक येऊ शकत नाही वगैरे. मग त्यांना मला त्यांचा विचार बदलायला म्हणजे बदलूच शकलो नाही मी. ते फेल्युअर ठरलं. म्हणजे लोक तयार झाले नाहीत आणि मग मी एकटा नाही ते कंटिन्यू करू शकलो. 3 वर्ष मी फक्त केलं. पण 3 वर्षानंतर माझ्यावरती ताण वाढायला लागला, कारण की ते कंटिन्यू तिकडून ऑर्डर वाढायला लागल्या शहरातून आणि मी काय पुरवू शकत नव्हतो. त्यामुळे तो ताण एवढा वाढला की म्हणलं आपण काही एवढा स्ट्रेस घ्यायला नाही आलो. आणि मेहनत पण वाढली ना, कारण की मला ती एकटंच सगळं करायला लागायचं मॅनेजमेंट. मग ती मेहनत पण फार वाढली, ताण वाढला आणि मग तिथं ते कॉलॅप्स झालं. ते मॉडेल भाजीपाल्यांचं जे नैसर्गिक भाजीपाल्यांचं मॉडेल होतं ते तिथं कॉलॅप्स पण झालं. हा पण मला प्रॉब्लेम झाला मग तिथं. मग आता ह्या सगळ्यातनं तुम्ही मार्ग कसा काढला? म्हणजे सध्या तुमच्या शेतीची वैशिष्ट्य तुम्ही काय सांगू शकाल, किंवा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं तुमचं अर्थार्जन पण होतं आणि हे एक जरा शाश्वत मॉडेल आहे असं तुम्ही सांगू शकता? हां, मग ते कॉलॅप्स झालं का मॉडेल, मग मी म्हणजे कॉलॅप्स होताच विचार केला, कारण की त्यावेळेस मेहनत खूप लागत होती आणि मी व्हेजिटेरियन झालो होतो. आणि जर शुद्ध अन्नामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग काय असेल तर तूप आहे, असं मला ते भाजीपाल्याचं ज्यावेळेस मी शेती करत होतो त्यावेळेस मला जाणवलं होतं. मग त्याच वेळेस माझा चालू होता प्रयत्न की आपण देशी गाईचं तूप वगैरे. मग आम्ही विकत पण भरपूर आणायचो. पण ते काय मला शुद्ध जाणवायचं नाही, कारण की तुपात आणि मधातली भेसळ हा किती काही असला, किती कुणी असला तरी ते ओळखू शकत नाही. आणि ते डोळ्यासमोर बनलं तरच ते उत्तम आहे. म्हणून मग आपण शुद्ध तुपाची निर्मिती करावी, कारण की पेरिशेबलमध्ये मला कंटाळा आला. म्हणजे पेरिशेबल काय होतं, आज काढलं तर ते संध्याकाळपर्यंत खराब होणार आहे किंवा दुसऱ्या दिवशी खराब होणार आहे. म्हणून आपण असं करू म्हणलं की आता आपण स्वतःपुरतं चांगलं पिकू, बाकीच्यांच्या मार्केटच्या नादी लागायला नको. स्वतःपुरता भाजीपाला आणि जे काही जर विकायचं म्हणलं तर ते प्रोसेस करून नॉन पेरिशेबल जे आहेत, म्हणजे नॉन पेरिशेबल आपण काय म्हणू शकतो की जे खराब नाहीत होणार, लवकर खराब नाही होणार, अशा गोष्टीच आपण तयार करू. आणि त्या पद्धतीने मग मी काम चालू केलं. मग माझ्याकडे मी देशी गाईचं पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण भारतामध्ये खरं फिरलो मी. त्याच्यामध्ये मला खिलार पण आवडली खूप चांगली. पण खिलारमध्ये मला त्यावेळेस माझा एवढा अभ्यास नव्हता की मी कारण की खिलारमध्ये बाकीच्या ठिकाणी माझा अभ्यास नाही, प्लस महाराष्ट्रात मला असं कोण अभ्यासू व्यक्तिमत्व त्यावेळेस मला भेटलं नाही 2016 साली की तो खिलारमध्ये खूप चांगलं त्याची वंशावळ जपली आहे, त्याचं प्रॉपर खिलारचं संगोपन, प्रॉपर ते ब्रीडिंग करतोय असं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आलं. पण मी बाहेर फिरल्यानंतर गुजरातमध्ये गीर बघितल्या, कांक्रेज बघितल्या, राजस्थानमध्ये थारपारकर बघितल्या, त्याच्यानंतर हरियाणामध्ये मला साहिवाल मी बघितल्या. मग तिथे मी 15-15 दिवस राहायचो, सगळं बघायचो त्यांचं कसं संगोपन होतं आहे, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय येतात. मग त्याच्यामध्ये मी साहिवाल गाई तिथं निवडल्या. साहिवाल गाई मी आणल्या, तिथून 8 गाई आणल्या, कारण की एका गाडीमध्ये 8 गाई बसतात. बरं, 8 गाई ह्या उद्देशाने आणल्या की आपल्या स्वतःला चांगलं तूप पण मिळेल आणि जे शेणखत आहे ते आपल्या शेताला होईल, कारण की पूर्ण नैसर्गिक शेती चालू झालेली होती. नैसर्गिक शेतीचं जर माती मजबूत करायची असेल, माती पैलवान बनवायची असेल तर आपल्याला शेणखत पण हे तेवढंच चांगलं काम करतं आहे. मग ते शेणखत पण होईल आणि स्वतःला तूप होईल. मग गाय आणल्या आणि मग मी तूप निर्मितीचं चालू केलं. बरं, तूप चांगलं पाहिजे ह्यासाठी गायींना आहार पण चांगला पाहिजे.
मग ते चारा चांगला पाहिजे, गाईंना इंजेक्शन नाही गेली पाहिजे, अँटीबायोटिक गेली नाही पाहिजे, कारण की अँटीबायोटिक दिलं तर तेच आहे असं दुधात येतं. म्हणजे गाईला जे काय आपण देऊ ते दुधामध्ये 10 पटीनं उतरतं. मग तुम्ही औषधी वनस्पती दिल्या तर त्याचं ते पचन करून जो रस आहे तो दुधामध्ये येतो. मग ते दूध सगळ्यात सकस असतं, उत्तम असतं. मग त्यासाठी दुधाची चांगली निर्मिती व्हावी म्हणून मी वेगवेगळे प्रकारचे चारे, गाईंना औषधी वनस्पती, बाहेरनं पशुखाद्य वगैरे अजिबात नाही, कारण की बाहेरच्या गोष्टींवरती विश्वास नाही. ते कसं बनतं आहे, किती केमिकल टाकलं आहे, याचं काही आपल्याला ताळमेळ नसतो. म्हणून आम्ही आमचं स्वतःचं खुराक प्रॉपर तयार केलं, त्यांचं कॉन्सन्ट्रेट, चारा हे सगळं चांगलं द्यायला चालू केलं. तुपाचं मी चरक संहिता वगैरे ज्या वेगवेगळ्या संहिता आहेत, राजूबाई दीक्षितांचं काय नॉलेज असेल, भाऊप्रकाश निगुंटो असेल, त्याच्यानंतर अष्टांग हृदयम आहे, त्याच्यात जे वेगवेगळे गोष्टी सांगितले ते तुपाचं एवढं महत्त्व सांगितलं आहे. मग ते आणखी वाटायचं की अरे तुपच जर एवढं महत्त्व असेल तर आपण ते चांगलं बनवलंच पाहिजे. मग आणखी चांगलं बनवण्यासाठी त्याला जुन्या पद्धतीनं मग आमची आजी ते चुलीवर वगैरे सगळे बनवायचे. मग ते प्रॉपर सिस्टम लावलं आम्ही कसं बनवलं गेलं पाहिजे. मग ते चुलीवर लाकडी रवीनं मग आम्ही ते घुसाळायला चालू केलं. पहिलं दावं लावून घुसायला चालू केलं. मग जसं जसं दूध वाढलं तसं ते जरा ताण वाढायला लागला. मग तेवढ्याच गतीवरती, तेवढ्याच RPM मध्ये मग मी ते मशीन भरपूर बघितल्या, पण मला जे पाहिजे ते मशीन ते मिळालं. मग मी ते स्वतःच तसं लाकडी रवीचं मशीन पण बनवलं. मग ते माझं चांगलं चालू झालं चांगलं. मग तूप पण चालू झालं आणि आम्ही घरी चांगलं खायला लागलो. आम्हाला पण आरोग्य चांगलं, म्हणजे ते रिझल्ट चांगले यायला लागले. मग त्याच्यानंतर माहीत झालं की लोकांना की यांच्याकडे देशी गाय आहे, देशी तुपाची मागणी आहेच ऑलरेडी, फक्त ते पोचलं पाहिजे. मग आमचे काही शेजारचे वगैरे होते, त्यांचं पुण्याला पेशंट होतं, ते म्हणले इथनं तूप घेऊन जावा, चांगलं आहे. तर ते पॅरालिसिस पेशंटला माझं पहिलं पावशेर तूप पॅरालिसिस पेशंटला गेलं आणि त्याचं 4-5 वर्षाची जी हालचाल होती ती मंदावली होती पॅरालिसिसमुळे. ते तूप खाल्ल्यानंतर त्यांची हालचाल वाढली, त्यांना रिझल्ट साधारण 1 महिनाभरात चांगले रिझल्ट आले आणि तिथून त्यांनी जी 5 लिटरची ऑर्डर दिली आणि तिथून जे तुपाला वेटिंग आहे ते कायम वेटिंगच आहे. म्हणजे प्रोडक्शन वाढते तरी पण मागणीही वाढत जाते. मग आम्ही असं केलं की इथून निघायचं नाही बाहेर, शेतातून काय विकायला बाहेर निघायचं नाही. जे काय असेल ते आपल्या स्वतःसाठी पहिलं बनवायचं, स्वतःला चांगलं बनवायचं, स्वतःच्या ह्याच्यावरती प्रयोग करायचे आणि जर त्याची मागणी वाढली तर त्याचं प्रोडक्शन वाढवायचं, नाहीतर आहे तसंच ठेवायचं. आणि जे काय आपल्याला कष्ट लागते त्याचं प्रॉपर कॉस्टिंग काढायचं, बाबा किती एक, आणि त्यानुसार ते कॉस्टिंग ठेवून पुढच्याला द्यायचं. त्याला परवडो अगर ना परवडो हे त्यांचा प्रश्न आहे, पण आपल्याला जर परवडलं तरच आपण चांगलं बनवू शकतो आणि त्यांना पण चांगलं आरोग्य देऊ शकतो. जे घेणार आहेत त्यांना शुद्धता ही महत्त्वाची. मग आम्ही त्याच्यानंतर शेणापासून बाय प्रोडक्ट चालू केले. शेणापासून साबण, जे काय उठल्यापासून जे काय गोष्टी लागतात, साबण, दंतमंजन, फेसपॅक, धूपकांड्या, असं शेणापासून, गोमूत्रापासून शॅम्पू, ताकापासून तक्रासव, मग अशी वेगवेगळे उत्पादनं आम्ही तिथनं बनवायला चालू केली. आणि तुपापासून माझं मेन जे आहे, तुपापासून इतकी माउथ पब्लिसिटी झाली की त्याच्यानंतर मग मी दर 5-6 महिन्याला काहीतरी वेगळं बनवायचो, कारण की मी घरातून घरीनं कधी शेतातून हल्लो नाही. त्यामुळे जे काय बनवल ते एकदम चांगलं बनवायचं. मग ते तुपापासून जे काय तुपाचं माझं ग्राहक होते, मग ते आमचे थोडक्यात परिवार सदस्य झालेच, कारण की त्यांना एवढं भारी मिळायला लागलं. मग त्यांना मेसेज टाकायचो, बाबा की आमचं आता हे बनलं आहे, साबण बनला आहे. मग ते वापरायचे आणि पर्टिक्युलर सांगायचो मी की असा प्रॉब्लेम आहे बाबा, साबणाचा फेस निघत नाही, कारण की हे सगळे ऑड प्रोडक्ट आहेत. साबणाचा फेस निघत नाही, मंजनमधला फेस निघत नाही, कारण की असं कसं आहे, लोकांची सवय झाली, फेस आल्याशिवाय ते फीलच येत नाही आंघोळ केल्यासारखं, दात घासल्यासारखं. पण त्यांना मी सांगून द्यायचो की असं आहे. पण प्लस पॉईंट ह्याचे खूप चांगले आहेत की तुमचं त्वचा चांगली राहते, दात स्वच्छ होत आहेत, हे प्लस पॉईंट आहेत. मग ते स्वतः वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट आल्यानंतर मग ते लोक एकदा वापरला की परत कंटिन्यू वापरतात. पण ते बघितलं तर ते वापरणं फार कठीण जातं, कारण की बघून असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे. मग त्याच्यानंतर आमचं असा प्रवास खूप चांगला चालू झाला, ग्राहक खूप चांगले जोडत गेले. मग आम्ही शेतामध्ये आमच्या जे खपली गहू आहे, सोनामोती गहू, हरभरा, ह्याचं प्रोसेस चालू केलं, ह्याचं पिठं वगैरे चालू केली, पीठ करायचं. ते पिठाची मागणी आम्हाला खूप चांगली, पिठाची मागणी वाढली त्याच्यानंतर. मग आणि गाई असल्या की मग नंदी आलं, नंदींचं करायचं काय हा विचार खूप झाला, कारण की माझ्याकडे गायींच्या संख्येपेक्षा नंदीची संख्या जास्त व्हायला लागली. मग नंदींचं करायचं काय, कारण की नंदींचं एकच आहे, एक तर म्हणजे डायरेक्ट ते कटिंगला जातात, स्लॉटर हाऊसला जातात त्याला, कारण की निष्क्रिय म्हणून समजलं जातं. पण नंदी जो आहे तो ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. महादेवापुढं पहिलं आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं, म्हणजे ते ऊर्जेचं, कारण की त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, सात्विक ऊर्जा आहे.
मग ती ऊर्जा अशी वायपट घालवण्यापेक्षा मला त्या ऊर्जेचं आपण प्रॉपर कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. मग जुन्या काळात काय तर त्याच्यापासनं आड होतं, म्हणजे पाणी विहिरीतनं पाणी काढायला त्याचा वापर केला जायचा, त्याचं तेल घालण्यासाठी वापर केला जायचा. त्याच्यानंतर आता नवीन काही प्रयोग झाले की त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती म्हणजे लाईट पण तयार केली जाते. मग हे तिन्ही प्रयोगासाठी मी पुन्हा प्रवास चालू केला. काय करता येईल, कसं करता येईल, तर आता शक्य नाही, पाणी काढणं आता शक्य नाही हे मला जाणवलं की पाणी काढणं आता, कारण की मोटरचंच एवढं हे झालं आहे. मग आपल्याला करता काय येईल की जे आधुनिक काळामध्ये पण ते उपयोगी ठरेल आणि त्याचं ऊर्जेचं प्रॉपर रूपांतरण होईल चांगल्या गोष्टीसाठी. तर मला जो सगळ्यात चांगला पर्याय जो जाणवला तो तेलाचा जाणवला. आणि मी 4 वर्षापासून त्याचा मागं अभ्यास करत होतो की हे आपल्याला कसं करता येईल. महाराष्ट्रातले बरेच सुतारांना भेटलो वगैरे, त्याच्यामध्ये मला खूप अडचणी आल्या. म्हणजे आमचं खूप फिरणं झालं पण काय हातामध्ये यश येत नव्हतं. मग नंतर काही ठिकाणी खादरवली म्हणून आहे त्यांचं नाव समजलं. मग त्यांच्याद्वारे काही नंतर समजायला लागलं की त्यांनी तेलंगणामध्ये खूप काम केलं आहे. मग आम्ही तेलंगणामध्ये गेलो, तिथं बघितलं पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर मग हे चालू करण्यामागं मग मेन म्हणजे चालू झालं मला आमच्या इथं जो कृष्ण आहे त्याच्याकडनं तो पण म्हणला की आपण करू. तो माझ्याकडे शिकायला आला होता, त्याला पण एक जाणवलं की ग्रामीण भागासाठी आपण काम करायचं असेल तर काहीतरी म्हणजे ते पण एक मला आधार आला की चला आता दोघं मिळून आपण करू शकतो. नंदीचं पण ऊर्जा कन्व्हर्जन होईल आणि ग्रामीण भागासाठी पण चांगलं काम होईल आणि आरोग्यदायी काम होईल. मग आम्ही दोघं काय केलं ते तेलंगणामध्ये गेलो आणि तिथून सगळं ते बघितलं कसं सिस्टम चालतं काय. मग आम्ही ते सुतारांकडनं ते आम्ही बनवून घेतलं तिथं तेलघाणा, लाकडी तेलघाणा, आणि आमच्या इथं आणून तर तेलाचं पण चालू केलं. म्हणजे नंदीचं ऊर्जेचं रूपांतर चांगलं झालं, तेलाचंच आरोग्यदायी तेल तयार झालं. कारण की ते तेलाचं असं महत्त्व आहे की ते तेल पचतं चांगलं, ब्रेनसाठी चांगलं आहे. 2 RPM त्याचं असल्यामुळं घाण्याचं ते हीट होत नाही. तेलाचं पोषण तत्व तसंच राहतं, तेलामध्ये उष्णता तयार होत नाही, ते पोषण तत्व तसंच चांगलं त्याच्यामध्ये राहतं. मग ते तेलाचं कॉस्ट जास्त आहे, किंमत जास्त आहे, पण त्याचे रिझल्ट चांगला आल्यामुळे तेलाची आता चांगली मागणी वाढलेली आहे. मग आता आमचं इथं शेतामध्ये असं वैशिष्ट्य आहे की इथं की बाहेर काय विकायला जायचं नाही आणि रॉ काय बाहेर द्यायचं नाही. म्हणजे डायरेक्ट काय बाहेर जाणार नाही, त्याचं प्रोसेस होऊनच बाहेर जाणार. मग त्याच्यामध्ये ऊसाचं पण खूप मोठं काम आहे. त्याच्यामध्ये आम्ही गूळ बनवतो आहे, गुळाचे खडे आहेत, गुळाचं बारीक पावडर आहे आणि एकदम फाईन पावडर आहे, असे गुळाचे विविध पदार्थ, काकवी, म्हणजे जेवढं काय शेतात पिकतं त्याचं प्रत्येक गोष्टीचं 1, 2, 3, 4 वेळा तरी प्रोसेस करून ते आम्ही पूर्ण भारताच्या बाहेर पण 8 ते 10 देशांमध्ये मी तूप वगैरे पाठवलं आहे, गूळ तेल पाठवलेले आहेत. अशा पद्धतीनं हे माउथ पब्लिसिटीनं खूप आम्हाला चांगलं क्वालिटी असल्यामुळं आम्हाला सपोर्ट भेटला. आमच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. आता तुमच्या शेतीमधली काय ताकद आहे, काय वैशिष्ट्य आहे, की कशामुळे ही तुमची शेती किंवा जे काही तुम्ही करायला घेतलंय ते यशस्वी झाले असं तुम्हाला वाटतंय? हां, ते सगळ्यात महत्त्वाचं खरं. आमची ताकद हीच आहे की आम्ही आमच्या मालाची किंमत आम्ही ठरवतो, क्वालिटीची कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही आणि जे काय पिकतंय त्याचं प्रॉपर प्रोसेस करून त्याची स्वतः किंमत ठरवल्यामुळं आम्हाला कुणाच्या मागं जावं लागत नाही, आम्हाला आमची शेती सोडून जावं लागत नाही. हा आमचा प्लस पॉईंट आहे. आम्ही आनंदी जगू शकतो, आम्ही चांगलं खाऊ शकतो, स्वतः मजबूत राहू शकतो आणि दुसऱ्याला पण मजबूतीचं चांगलं अन्न देऊ शकतो. हे आमचं वैशिष्ट्य आहे. जसं शेतीमध्ये सेंद्रिय शेतीच्या बाबतीत लोक असं म्हणतात की ह्याच्यामध्ये खूप म्हणजे काम करायला लोक जास्त लागतात, तर त्या बाबतीत तुमचं कसं आहे? तुम्ही सगळं नियोजन कसं केलेलं आहे मनुष्यबळाचं? बरं, तर आम्ही कसं केलं आहे, आमच्या कुटुंबामध्ये सदस्य आहेत 5, तर आम्ही 5 सदस्यांचं वाटून कामं घेतलेली आहेत पूर्ण. कारण की आता माझं जे वडील आहेत ते पूर्ण शेतातले बघतात, आई जी आहे ती तुपाचं सगळं बघते, माझी पत्नी जी आहे ती सगळं बाय प्रोडक्ट बनवणं म्हणजे साबण वगैरे मंजन जे काही शेणापासून बाय प्रोडक्ट बनतात ते सगळं बघणं. माझं काम काय गायींचं आणि तेल घालण्याचं सगळं मी बघतो. तेल घाणं आम्ही दोघं, कृष्णा आणि मी दोघं बघतो, गायींचं पण मीच बघतो आणि त्याच्यामध्ये एक आमचा साथीदार थोडक्यात आहे, बिहारचा आहे, तो एक बघतो. म्हणजे असं आम्ही कामाची प्रॉपर विभागणी करून घेतल्यामुळं लोड कोणावरच येत नाही आणि हे व्यवस्थित कामं होतात. काय फार लोड आहे आणि थोडाफार जे काही मजूर लागतं
ते आम्ही एक्स्ट्रा मजूर आणतो आणि ते कामं पटकन उरकून घेतो. समजा आता खुरपायचं आहे तर एकदाच गावातनं घेऊन मजूर यायचं, ते एकदा खुरपून झालं की जास्त काय फार मजुराची गरज लागत नाही. मग विक्री व्यवस्थेचं कसं केलंय तुम्ही? विक्री व्यवस्थेसाठी व्हॉट्सअप आहे आणि वेबसाईट आहे. सगळे आत्ता सध्या वेबसाईटवरती ऑर्डर कमीच, पण व्हॉट्सअपला डायरेक्ट ऑर्डर येतात आणि ते आमच्या शेतामधनंच आम्ही कुरिअरद्वारे सगळीकडे पाठवतो सध्या. त्याच्यानंतर आता आमचं तूप जे असतं ते तुपाला वेटिंग राहतं, म्हणजे 15 दिवस 20 दिवस महिनाभर. आणि पेमेंट हे सगळं ऑनलाईन अगोदरच पेमेंट येणार. जे काय उत्पादन घ्यायचं आहे त्याचं त्याने लिस्ट पाठवायचं, त्याचं बिल जातं, ते पेमेंट आल्यानंतरच कुरिअरला निघतं. पूर्ण ॲडव्हान्स पेमेंट. आता तुपाला जर महिनाभर वेटिंग आहे तर महिनाभर ॲडव्हान्स सगळं 100% पेमेंट विथ कुरिअरचं जे काय पेमेंट आहे ते अगोदर आम्ही घेतो आणि त्याच्यानंतरच मग ते कुरिअरनं त्यांना पाठवलं जातं. तुमच्या भविष्यातल्या योजना काय आहेत? भविष्यामध्ये आमचं आणखी जे भारतीय संस्कृतीचं दर्शन आहे ते आम्हाला इथं उभं करायचं आहे. जुनी संस्कृती होती, त्याच्यानंतर मातीची घरं सारवली, एक आरोग्यदायी आणि समाधानी जीवनशैली जी आहे ती जीवनशैली आम्हाला स्वतःला जगायची आणि आम्हाला ती शेअर पण करायची इतरांना, ज्याला ही गरज आहे, ज्याला असं वाटते की गरज आहे की आपल्याला पण असं कधीतरी जगावं किंवा एक चार्जिंग व्हावं आपल्याला. शहरातले जे काही असे व्यक्ती आहेत की त्यांनाही वाटतं की असं कधीतरी आपल्याला जगायला मिळावं, निदान आठवड्यातले 2 दिवस तरी, वर्षभर नाही. तर हे असं काम करायचं आहे आणि पूर्ण एक काय म्हणतो आपण प्राचीन जीवनशैली आहे ती उभा करायची. गुरुकुल जे आहे, कारण की शिक्षण पद्धती पण खूप महत्त्वाची आहे, तर ती शिक्षण पद्धती जी गुरुकुलम शिक्षण पद्धती होती किंवा जी काही निसर्गाची पद्धती शिक्षण पद्धती असेल, आपलं एक नैसर्गिक शिक्षण पद्धती आहे ती इथं उभा करायचं नियोजन आहे भविष्यामध्ये. कुठल्या बाबतीमध्ये अजून मार्गदर्शनाची किंवा अजून म्हणजे वेगळ्या प्रकारे सहकार्य मिळण्याची वगैरे अशी गरज आहे किंवा जिथं कोलॅबरेशन वगैरे करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? हां, आता कोलॅबरेशनसाठी माझ्याकडे भरपूर प्रोजेक्ट आहे. जसे की माझं आता मी 12 एकर एक डोंगर घेतलेला आहे, त्या बायोडायव्हर्सिटी फार्मिंगमध्ये मला कोलॅबरेशन आहे, गुरुकुलमध्ये आहे. हे किंवा आम्ही जी काही प्राचीन जीवनशैली म्हणतो आपण, जी काय उभा करायची आहे, प्लॅटफॉर्म रेडी आहे, सगळं रेडी आहे. फक्त कसं मी एकटा सगळं करू शकणार नाही आणि शक्य पण नाही मला, तर त्या विचारांची लोक एकत्र येऊन मला ते काम करण्याची खूप इच्छा आहे आणि ती लोकं आली, तशी लोकं जर मला मिळाले तर मी हे काम करणार आणि जेवढं मिळणार लोक तेवढं मी ते काम आणखी वाढवू शकतो. कारण की माझ्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, कष्ट करण्याची तयारी, हे माझा प्लस पॉईंट आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो आपलं ॲनालिसिस जर केलं तर प्लस पॉईंट काय, माझं कष्ट करण्याची तयारी, माझ्याकडे क्रिएटिव्हिटी आहे. वीक पॉईंट काय की ह्याला माणसांची गरज आहे, एकटा करू शकत नाही. माणसं जर मिळाली तर आपण खूप चांगलं काम करू शकतो. पण माणसं म्हणजे कोणत्या प्रकारची माणसं? तुम्ही कोण कोण बघता ह्याच्यामध्ये? हां, आता हे माणसं पण कशी की त्या विचारांमधलीच आली पाहिजे, असं नाही की कारण की मग हे लोक हे काय लेबर वगैरे किंवा आपण पगारावरती ठेवून ह्या गोष्टी करू शकत नाही आपण. तर त्या विचारांची, त्या आत्मीयतेने त्यांना बाबा ज्याला प्राचीन जीवनशैलीची आवड आहे की त्याला जगायचं आहे ह्या पद्धतीने, किंवा त्यांच्याकडे पण काही आयडिया आहेत, काही आयडिया पण असतात, तर ते किंवा बायोडायव्हर्सिटी फार्मिंग आहे, आपल्याला पूर्ण जंगलच तयार करायचं एक चांगलं, तर त्याच्यामध्ये काही त्यांच्याकडे पण काय आयडिया आहे, माझ्याकडे प्लॅटफॉर्म रेडी आहे. तर असं एकमेकांना काय म्हणतात त्यांना आपण, एकमेकांच्या विचार पण पाहिजेत तेवढे, त्या विचारांते आपण ते डिसिजन घेऊन प्रॉपर आपण ती लोकं आपल्याला पाहिजेत आणि त्या लोकांबरोबर काम करण्याची तयारी किंवा त्यांना बरोबर घेऊन आपण काम करणार आहे.